वचनातून मार्गदर्शन करणारे पुढील वेळ मी सतीशकडे देते. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. देवाला धन्यवाद देऊयात. प्रियांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एक वार या पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड प्रेमळ नावाने स्वागत करतो. देव दयाळू आहे आणि त्याची दया आपल्यावरती अखंडित आहे. तो दया संपन्न परमेश्वर आहे आणि अशा दया संपन्न परमेश्वराची आज संध्याकाळी आपण सर्वजण स्तुती करूयात. विशेषतः संधीदादा आणि विदुलताई या कुटुंबियांचे आभार मानतो की त्यांनी सुंदर असं उपकासनीचं गीत गायलं आणि त्याच पद्धतीनं मध्यस्थीची प्रार्थना देखील केलेली आहे. आणि आपल्या मध्यस्थीच्या प्रार्थनेची व्याप्ती आता वाढवू द्या प्रियांनो. त्या अनेकांसाठी अधिक असू द्यात, नाही का? त्या लोकांसाठी, इतरांसाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, गरजेमध्ये असणाऱ्यांसाठी, अनारोग्यामध्ये, त्रासामध्ये, वेदनांमध्ये असणाऱ्या लोकांसाठी अधिक पोहोचूयात प्रियांनो, जेणेकरून देवाच्या राज्याच्या कक्षा तुम्हाला आणि मला वाढवता येईल. हालेलुया. आपल्या मनाकडे प्रियांनो वळूयात. आपण गलती करास पत्र याच्या 5व्या अध्यायामध्ये आहोत आणि 5व्या अध्यायाच्या एका विशेष अशा विभागामध्ये जिथं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन याविषयी आपण अभ्यास करत आहोत. त्याचं पाठांतर देखील आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आणि मग त्यामध्ये विशेषतः जो पौल गलतीतल्या लोकांना मार्गदर्शन करत आहे की तुम्ही सर्वजण आत्म्याच्या प्रेरणेने चाला. देहवासना आणि आत्म्याची प्रेरणा ही एकमेकांच्या विरोधात आहे, ती परस्पर विरोधातली आहे. आणि आत्म्याच्या प्रेरणेनं अशासाठी चालायला सांगितलेलं आहे की तुम्हाला आणि मला आमच्या इच्छा पूर्ण करता येऊ नये, किंवा आम्हाला जे काही हवंय देवाच्या इच्छेविरोधात जे बऱ्याचदा आमच्या मनामध्ये, आमच्या विचारांमध्ये आणि कल्पनांमध्ये निर्माण होतं, ते तुमच्या आणि माझ्या हातून घडू नये याकरिता तुम्हाला आणि मला आत्म्याच्या प्रेरणेनं चालायला लागणार आहे. आणि मग जर आत्म्याच्या प्रेरणेनं चालवलं जातो तर आमच्या जीवनाद्वारे देवाचं गौरव होतं प्रिय, नाही का? कारण आत्मा हे देवाचं गौरव, पित्याचं आणि पुत्राचं गौरव करण्यासाठीच त्या ठिकाणी आलेला आहे, त्याची आठवण करून देण्यासाठी आणि त्या गोष्टी शिकवण्यासाठीच तो त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. आणि मग आम्ही शिकलो की प्रियानं तुम्हाला मला देहाची कर्म करायची नाहीत. आणि मग देहाची कर्म उघड आहेत म्हटलेलं आहे, त्याची यादी आपण अभ्यास केली आहे. ते काय आहेत, कोणकोणती आहेत, ती आपल्यामध्ये आहेत किंवा नाही आहेत याची पडताळणी देखील आपण सगळ्यांनी केलेली आहे. आणि मग त्या उलट आम्ही पुढे जाऊन शिकलो की आत्म्याद्वारे निष्फळ होणारी फळं काय काय. आणि मग आत्म्याद्वारे निष्फळ होणारी फळं आपल्यापैकी कोण सांगू शकेल काय, डोळे बंद करून, बायबलमध्ये न वाचता? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, चांगुलपणा, सौम्यता, इंद्रियदम. इंद्रिय दमन. हालेलुया. येस, ही आत्म्याची फळे आहेत प्रियांनो. ही आत्म्याची फळे, त्यांचा आपण एका एका फळाचा विस्तृतपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला सांगितलेली प्रीती आणि देव प्रीती आहे प्रियांनो. प्रीती सर्वश्रेष्ठ आहे म्हटलेलं, नाही का? कारण देव प्रीती आहे प्रियांनो, त्याच्यावरती काही नाहीये. प्रीती पापांची रास जागते, प्रीती संपूर्ण नियमशास्त्र पूर्ण करते प्रियांनो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला ती आपल्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याविषयी देखील तुम्ही आणि मी अभ्यास केलेला आहे. आनंद ख्रिस्ताच्या ठाई किंवा देवाच्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. आणि जर ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत, देवामध्ये आम्ही आहोत, तर आमचा आनंद पूर्ण झालेला आहे प्रियानो, नाही का? जगिक आनंद जो आम्हाला बऱ्याचदा वाटतो तो मर्यादित स्वरूपाचा असतो, तो कालाधीत असतो, तो काही कालाने संपून जातो. परंतु जर ख्रिस्तामध्ये, देवामध्ये जर आम्हाला आनंद प्राप्त होतो तर तो पूर्णानंद आहे, तो टिकणारा आनंद आहे आणि तो उकळ्या फुटायला लावणारा आनंद आहे, आम्हाला हर्षभरित करणारा असा तो आनंद आहे प्रियांनो. त्याविषयी देखील तुम्ही आम्ही शिकलेलो, शांतीविषयी आम्ही शिकलेलो, सहनशीलतेविषयी आम्ही शिकलेलो आहे, ममता, चांगुलपणा याविषयी देखील आपण शिकलेलो आहे. आज आपल्याला विश्वासपणाबद्दल शिकायचं आहे प्रिया. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये या एका वचनावरती, या एका बाबतीत बरंच काही लिहिलं गेलेलं आहे. त्याच्याविषयीची बरेच वचनं तुम्हाला आणि मला वाचायला मिळालेले आहेत. त्याच्याविषयी आपण बऱ्याचदा अभ्यास देखील केलाय. पवित्र शास्त्रामध्ये अनेक अशा व्यक्तिरेखा आहेत ज्यांच्या विश्वासाची साक्ष स्वतः देव देतो आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. अनेक शतकानंतरही त्यांच्या विश्वासाची साक्ष तुम्हाला आणि मला दिली जाते आणि ते तुम्हाला आणि मला प्रेरित आणि प्रोत्साहित देखील करतात, नाही? आपल्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा, तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा विश्वासाच्या संदर्भाने अनेक मोठमोठ्या साक्षी आहेत, नाही का? देवबापाने तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं कृपा पुरवलेली आहे याविषयी देखील तुम्ही आणि मी बऱ्याचदा आपापल्या मंडळांमध्ये साक्ष दिलेली आहे, या प्रार्थना गटामध्ये देखील साक्ष दिलेली. परंतु प्रियांनो, या सगळ्यांमध्ये गौरव कोणाचा आहे? देवाचा गौरव आहे. कारण विश्वासाचा उत्पादक कोण आहे प्रियांनो? परमेश्वर. येस, स्वतः परमेश्वर हा विश्वासाचा उत्पादक आहे. त्याने तो आमच्या ठाई ठेवलेला आहे प्रियांनो, त्याने तो आम्हाला देऊ केलेला आहे.
आणि त्याची इच्छा आहे की तो आम्ही त्याच्यावर टाकावा, त्याच्यावर भाव भरोसा ठेवावा, अशी त्याची इच्छा आहे. मला तुम्हाला सुरुवातीलाच एक प्रश्न विचारायचा आहे, प्रिया. विश्वासाचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्ही काय देऊ शकता? विश्वासाचं तुमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठं उदाहरण काय आहे, किंवा कोण आहे विश्वासाचं सगळ्यात मोठं उदाहरण? अब्राहम. 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 हालेलुया. येशू ख्रिस्त. हालेलुया. काही लोकांनी अब्राहम सांगितलं, विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्त सांगितलं. अजून कोणाला काही उत्तर द्यायचं आहे का? योग. येस. हालेलुया. तुमची सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. घाबरू नका. तुम्हाला जे ठाऊक आहे, जे माहिती आहे ते सांगा. विश्वासाचं सगळ्यात मोठा उदाहरण काय आहे? तो धनवान माणूस की जो म्हटला की मी प्रभू तुम्ही माझ्या छताखाली तुमच्या माझ्या येण्यासारखा मी तुमच्या त्या लायकीचा नाही, तुम्ही तिथनं शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. हे एक मला येस. वाटतं. हालेलुया. त्याचाही विश्वास किती मोठा होता. अगदी बरोबर आहे. ही सगळी विश्वासाची उदाहरणं आहेत प्रियांनो, नाही का? हालेलुया. त्याचाही विश्वास मोठा आहे. कारण तुम्हाला की मी त्या पात्रतेचा नाहीये, माझ्या छताखाली तुम्ही यावं इतकी माझी लायकी पात्रता नाही, तुम्ही इथून बोला, तो घरी बरा होईल. हालेलुया. ते विश्वासाचं उदाहरण आहे. येस. मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, ही सगळी उदाहरणं त्यांच्या त्यांच्या ठायी त्यांच्या त्यांच्या विश्वासाच्या प्रमाणे मोठी आहेत. अब्राहम त्यापैकी सगळ्यात मोठा गणला गेलेला आहे. सलोमीनं अगदी उत्तर बरोबर दिलं. पण त्याहून अधिक प्रियांनो, तुम्हाला मला जे आज शिकायचं आहे ते देवासंदर्भाने शिकायचं. देवाच्या विश्वासूपणाबद्दल तुम्हाला मला शिकायचं आहे. ही माणसं जी होऊन गेलेली आहेत, त्यांच्या जीवनामध्ये प्रसंगाने ज्या त्या घटनेमध्ये त्यांनी जो देवावरील विश्वास व्यक्त केलेला आहे, त्याचं पारितोषिक त्या लोकांना मिळालेलं आहे. देवाने त्या लोकांचं गौरव केलेला आहे. परंतु या आधी संपूर्ण मानव जातीच्या संदर्भाने देव आधी विश्वासू राहिलेला आहे. त्यानं जी काही अभिवचनं दिलेली आहेत, त्यानं जे काही बोललेलं आहे, ते सगळं काही त्याने माणसांच्या वृत्तीच्या विपरीत जाऊन पूर्ण केलेलं आहे. बऱ्याचदा आम्ही अभिवचन देतो आणि अभिवचनाची पूर्तता कशावरती अवलंबून असते? समोरचा व्यक्ती जर प्रामाणिक राहिला तर ती अभिवचनं टिकतात किंवा पूर्ण होतात, नाही का? हा आमचा स्वभाव आहे, नाही का? परंतु देव हा असा आहे की ज्याने आम्ही त्याच्या विरोधात बंडखोरी केली, आम्ही त्याच्या विरोधात पाप केलं, आम्ही त्याच्या नावाला काळीमा लावला, आम्ही त्याला चिरडीस आणलं, चिडवलं, आम्ही त्याच्या विरोधात व्यभिचार केला, तरी देखील त्या देवाने त्याचा विश्वासूपणा सोडलेला नाही. त्या देवाने तो नेहमी लोकांच्या संदर्भाने किंवा संपूर्ण मानवजातीच्या संदर्भाने विश्वासू आणि प्रामाणिक आणि सत्य असा राहिलेला आहे. आणि असं नसतं तर प्रभू येशू ख्रिस्त आला नसता आपल्याला, नाही का? त्याने अभिवचन दिलेलं होतं. संपूर्ण मानवजात भ्रष्ट झाली नव्हती काय? झाली होती प्रिया. तुम्ही आणि मी सुद्धा पापात नव्हतो काय? होय, होतो, नाही का? असं असताना सुद्धा तुमच्या माझ्या उद्धारासाठी त्याने दिलेलं अभिवचन विश्वासूपणाने त्याने पूर्ण केलं आणि काळाची पूर्तता झाल्यावर त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्याने या जगामध्ये पाठवलेला आहे. हालेलुया. त्याचा आपण अभ्यास करूयात आणि मग इस्रायलचं उदाहरण घेऊयात की इस्रायलाने काय काय केलं तरी सुद्धा देव कशा पद्धतीने विश्वास राहील. आणि मग हे शिकल्यानंतर तुम्ही आणि मी जी काही उदाहरणं देत आहोत त्या उदाहरणांमधून देखील आपण शिकणार आहोत की प्रसंगांप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, अवस्थेप्रमाणे, संघर्षाप्रमाणे, संकटां आणि आव्हानांप्रमाणे ती लोक कशा कशा पद्धतीनं देवाच्या बाबतीत विश्वासू राहिली. आणि मग जेव्हा ते विश्वासू राहिलेले आहेत तेव्हा देवाने त्यांचं गौरव कशा पद्धतीने केलेलं आहे हे देखील तुम्हीच आज आपल्याला सांगणार आहात प्रिया, नाही का? कारण तुम्हा सगळ्यांना ती नावं वाटून दिलेली आहेत, तुम्हालाच त्याच्याविषयी बोलायचं. परंतु पुढे जाण्याच्या आधी आपण देवाविषयी पाहूया. 2 तिमोथेचा 2 अध्याय वचन 13 कोणीतरी वाचा. 2 तिमोथेयुस दुसरं 2 तिमोथेयुस हा दुसरा वचन अध्याय 13. आणि 13 वचन. आपण विश्वासी झालो तर तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. हालेलुया. किती सरळ वचन आहे बघा प्रिया. तो काय म्हणतो? आपण अविश्वासू झालो तरी तो विश्वसनीय राहतो प्रिया, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. तो लबाड नाहीये, तो वचन बदलणारा नाहीये, वचन फिरवणारा नाहीये. एकदा का तो ते बोलला की ते तो पूर्ण करतो प्रिया. तो
विश्वसनीयच राहतो. मी जसं तुम्हाला म्हटलं ना की बऱ्याचदा तुम्ही आणि मी व्यवहार करत असताना, तुम्ही आणि मी वागत असताना, एकमेकांबरोबर कुठलीही गोष्ट करत असताना आमच्या एकमेकांच्या प्रामाणिकपणावरती किंवा आमच्या एकमेकांच्या वागण्यांवरती बऱ्याचदा आमची विश्वासार्हता अवलंबून असते. जर एखाद्याने तो करार मोडला तर ती विश्वासार्हता देखील त्या ठिकाणी संपून जाते, नाही का? तू तोडलंस मी तोडून टाकतो, अशा संदर्भाने आपला व्यवहार असतो. परंतु देवाच्या संदर्भाने वचन काय सांगतं? तो म्हणतो की आम्ही अविश्वासू झालो तरी तो विश्वसनीय असा राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. देवाचा तो स्वभाव नाहीये. देव हे करूच शकत नाहीये. अविश्वासूपणा देवामध्ये नाहीच आहे प्रियांनो. ते त्याचं व्यक्तिमत्वच नाहीये, हे समजून घेऊया. त्याला ते करताच येणार नाही, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. तो जसा आहे तसाच तो राहू शकतो, आणि मग त्याच्यामध्ये अविश्वासूपणा नाही, हे समजू. आणि म्हणून विश्वासाच्या संदर्भाने देव हे सर्वोत्तम उदाहरण आहे, कारण तो तुमच्या माझ्या बाबतीत विश्वसनीय असा आहे, विश्वासू असा आहे प्रिय. आणि तसाच विश्वासूपणा तुम्हाला आणि मला सुद्धा मिळणं, प्राप्त होणं आम्हामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. ते तुमच्या आणि माझ्या व्यक्तिमत्वाचं एक अंग बनणं फार गरजेचं आहे. परिस्थितीजन्य विश्वासूपणा नाही, ते आमच्या आयुष्याचा, आमच्या जगण्याचा, आमच्या असण्याचाच एक भाग, एक अंग असणं गरजेचं आहे, जेणेकरून कसलीही परिस्थिती आली, कुठलीही परिस्थिती आली तरी तुम्हाला आणि मला आमच्या स्वतःच्या विरोधात वागता येणार नाही. याची खबरदारी तुम्हाला मला घेणं गरजेचं आहे. एक करीत याचा पहिला अध्याय वचन 9 कोणीतरी वाचा. एक करीत पहिला अध्याय वचन 9. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले, तो देव विश्वसनीय आहे. येस, ज्याने स्वतः आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या सहभागीपणामध्ये आम्हाला पाचारण केलं, आम्हाला बोलवलं, तो देव विश्वसनीय आहे. त्याने ते अभिवचन दिलं होतं, प्रारंभीच ते अभिवचन दिलेलं होतं. आणि मग ती काळाची पूर्तता झाल्यानंतर, ती योग्य अशी वेळ आल्यानंतर त्याने त्याच्या पुत्राच्या द्वारे जे जे पाचारण झालेले आहेत, ज्यांना ज्यांना आगाऊच नेमून ठेवलेलं आहे, त्या सगळ्यांना त्याने गोळा करायला सुरुवात केलेली आहे. हालेलुया. आणि त्याची तुम्ही आणि मी सुद्धा भाग आहोत. त्याने तुम्हाला आणि मला सुद्धा विश्वसनीय म्हणूनच पाचारण केलेलं आहे प्रिय. आम्हाला पाचारण होण्यासाठी त्याने तो विश्वास आम्हाला दिला, कारण तो विश्वासाचा उत्पादक आहे, जेणेकरून तो विश्वास आम्हाला त्याच्यावर व्यक्त करता येईल प्रिय. मग आम्ही तो व्यक्त केला, त्याच्याद्वारे आम्ही नीतिमान ठरलो गेलो, आणि आज त्याच्या राज्यामध्ये त्याचे लोक, त्याची प्रजा, त्याची मुलं आणि त्याची कन्या म्हणून त्या ठिकाणी बसलेलो आहोत. देव विश्वसनीय आहे. त्याचं ते व्यक्तिमत्व तुम्हाला आणि मला आपल्यामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. देव जे बोलतो ते करतो प्रियांनो. तो त्यामध्ये बदल करत नाही, तो त्यामध्ये लबाड ठरत नाही प्रियांनो, नाही का? त्याचा जो शब्द बाहेर पडतो तो शब्द कधीही विफल होऊन परत येत नाही. तो जे काही बोलतो त्याच्या विरोधात तो कधी वागत नाही प्रियांनो, हे तुम्हाला मला देखील ठाऊक आहे. एक राजाचा स्तोत्रसंहिता 106 आपण काढूयात, आणि मग इस्रायलाच्या संदर्भाने घडलेली जी काही बंडखोरी आहे ती आपण पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूयात. स्तोत्रसंहिता 106, आणि मग त्या स्तोत्राचं शीर्षक तुम्हाला मला काय देण्यात आलेलं आहे, कोणीतरी वाचा. इस्रायलाची बंडखोरी. इस्रायलाची बंडखोरी असं शीर्षक दिलंय त्याला. आणि मग तुम्हाला मला माहिती आहे प्रियांनो, आम्ही अभ्यास केलेला आहे की या इस्रायलाच्या बाबतीत परमेश्वर किती सहनशील आणि किती विश्वासूपणाने राहिलेला आहे. या संपूर्ण स्तोत्रामध्ये त्याची संपूर्ण यादी तुम्हाला मला दिलेली आहे की किती वेळेला इस्रायलाने देवाचा क्रोध भडकवला, किती वेळेला इस्रायलाने देवाविरुद्ध बंडखोरी केली, किती वेळेला देवाविरुद्ध फितुरी केली, किती वेळेला देवाविरुद्ध व्यभिचार केला, किती वेळेला देवाविरुद्ध कुरकुर केली, किती वेळेला ते लोक देवाच्या अभिषिक्तांविरुद्ध उठले, नाही का? देवाने त्यांना शासन जरूर केलं, परंतु देवाने त्यांना दिलेलं अभिवचन विश्वासूपणाने पाळलं आणि राखलं. याचा आज या सगळ्या स्तोत्रांमध्ये तुम्हाला मला अभ्यास करता येतो.
आम्ही जसं आता वचन वाचलेलं नाही की त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की देव आम्ही अविश्वासू झालो तरी सुद्धा तो काय राहतो, विश्वासू असा राहतो विश्वासू असं राहतो. म्हटलेलं आहे. येस, आम्ही अविश्वासू झालो तरी तो विश्वासू राहतो. या स्तोत्रामध्ये आम्हाला हे कळेल की तो कसा विश्वासू राहतो प्रिय, नाही का. आम्हाला माहिती आहे की इस्रायली लोक त्या ठिकाणी मिस्रामध्ये गुलामगिरीमध्ये होते आणि गुलामगिरीमधली वर्ष संपल्यानंतर त्यांचा आक्रोश देवाने ऐकला आणि मोशे करवी त्यांना मिस्रातून वचनदत्त देशामध्ये आणण्याची देवाने जी योजना आखली होती ती त्याने हातात घेतली आणि पूर्ण देखील केली. ती करत असताना नानाविध प्रकारे स्वतःची महत्कृत्य दाखवून, स्वतःची हस्तकृती दाखवून परमेश्वराने त्यांना हे सिद्ध केलं की तो देव आहे आणि त्याला काहीही अशक्य नाहीये, नाही का. अनेक चिन्ह आणि चमत्कार परमेश्वराने त्यांना दाखवले की मी तुमचा देव आहे, तुम्ही माझे लोक आहात. आणि हे पाहून सुद्धा, हे अनुभवून सुद्धा, सगळं काही डोळ्यांनी बघून सुद्धा इस्रायलाने काय केलं, वारंवार देवाविरुद्ध फितुरी केली, वारंवार फितुरी केली. देवाने अद्भुत रीतीने मिस्राचे प्रथम वत्स सगळे मारले आणि त्यांना मिस्रातून बाहेर आणलं. तांबडा समुद्र समोर आला आणि ते त्या ठिकाणी काय करायला लागले, पुन्हा कुरकुर करायला लागले. आम्हाला वचनामध्ये वाचायला मिळतं, वचन 7 ते 12 मध्ये जर तुम्ही वाचलत ना प्रियांनो, तर तांबड्या समुद्राच्या इतिवृत्तांताच्या संदर्भाने या वचनांमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या ठिकाणी काय काय केलं. 7व्या वचनामध्ये वाचा कोणीतरी, विशेषतः काय सांगितलेलं आहे. आमच्या पूर्वजांनी मिस्र देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही, तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले. आमेन. ज्या देवाच्या महाप्रतापी भुजप्रतापाने देवाने त्यांना मिस्रातून बाहेर काढलेलं होतं, जी अनेक महत्कृत्य देवाने त्यांच्या डोळ्यात देखत घडवून आणलेली होती, तांबडा समुद्र पुढे बघितल्यानंतर आणि मिस्राचं सैन्य मागे आमच्या येत आहे हे बघितल्यानंतर ते घाबरले आणि घाबरून काय म्हणाले, आता आमची सुटका नाही, आता आम्ही पुन्हा गुलामगिरीमध्ये जाणार, त्यापेक्षा आम्ही तिथे होतो ते काही बरे नव्हतो का, तू आम्हाला मारावंस याकरिता या ठिकाणी आणलंस का. देवाच्या कृत्यांवरचा त्यांचा अविश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि असा अविश्वासी लोकांच्या बाबतीत देवाने विश्वासू राहावं काय, तो त्यासाठी बांधील होता काय. जर मानवी दृष्टीने विचार केला तर अशा कुरकुर करणाऱ्या लोकांना देवाने मार्ग निर्माण करावा काय, पुन्हा त्यांच्या बाबतीत अद्भुत कृत्ये प्रदर्शित करावीत काय. नाही. कदाचित मानवी दृष्टीने आम्ही म्हटलं तर ते नाही. शक्य नाहीये. परंतु आम्ही काय वाचलं, देवाला स्वतः विरुद्ध वागता येत नाही, कारण तो काय आहे, विश्वसनीय आहे. ते विश्वसनीय आहे आणि त्याने तो विश्वासूपणा दाखवला. त्याने मोशेला सांगितलं की तू हात उगार आणि मग पूर्वेचा वारा वाहिला आणि तांबडा समुद्र दुभागला गेला प्रिय. पाण्याची रास उभी राहिली असं म्हटलेलं आहे, नाही का. दोन्ही बाजूला पाण्याची रास उभी राहिली आणि इस्रायली लोक कोरड्या भूमीतून त्या समुद्रातून पार झाले. इतका मोठा, कदाचित दृष्टांताच्या स्वरूपाने किंवा समोर डोळ्यांनी बघितलेल्या सगळ्यात मोठ्या चमत्कारांपैकी हा एक चमत्कार असेल. जेव्हा समुद्र उभा राहतो दोन्ही बाजूला आणि मध्ये कोरडी वाट निर्माण होते, इतका मोठा चमत्कार परमेश्वराने त्यांच्या संदर्भाने केलेला आम्हाला वाचायला मिळतो. कुरकुर करून सुद्धा, देवावर अविश्वास व्यक्त करून सुद्धा देव त्यांच्या बाबतीत विश्वासू राहिलेला आम्हाला पाहायला मिळतो. वचन 13 ते 15 या वचनांमध्ये प्रियांनो आम्हाला वाचायला मिळतं की तिथून आल्यानंतर सुद्धा प्रियांनो त्यांनी परत देवाची रानात परीक्षा पाहिली, नाही का. परत ते विसरले, देवाची महत्कृत्य अद्भुत कृत्य त्यांचा विसर त्यांना परत पडला आणि परत 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे त्यांना वासना अनावर झाली आणि त्यांनी देवाची परीक्षा त्या ठिकाणी रानात पाहिली. रानात आल्यानंतर त्यांना मिस्रातलं आपलं अन्न आठवलं. ते त्या ठिकाणी काय म्हणाले मोशेला की आम्हाला काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण यांची आठवण येत आहे आणि इथं आम्हाला एकच खायला मिळत आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही खायला मिळत नाही, आम्हाला मांस हवं, नाही का. देवाच्या बाबतीत विश्वास आहे. देवाने पुरवलं होतं, देवाने सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या होत्या, तरी सुद्धा त्यांनी कुरकुर केली आणि त्यांची वासना अनावर होऊन त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. अविश्वासू म्हणा तरी देखील देव विश्वास राहिला, देवाने त्यांना पुरवलं प्रिय.
देव त्यांच्या बाबतीत काय राहिला? विश्वासू राहिला, कारण देव स्वतःविरुद्ध वागू शकत नाही. 16 ते 18 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की त्यांनी देवाच्या अभिषिक्तांविरुद्ध हेवा केला प्रिय, नाही का? त्यातले काही लोक उठले, त्यांनी टोळी जमवली, एक वेगळा गट केला, जवळपास 250 लोकांना त्यांनी जमा केलं. आणि त्याचं प्रतिनिधित्व कोण करत होते? कोण सांगेल मला? 3 जण लोक होते. मोशे, अहरोन आणि अबिराम. नाही नाही, बंडखोरी करणाऱ्या गटाचं प्रतिनिधित्व कोण करत होते? अबिराम. अभिराम. अजून अजून 2 नावं पकडना. कोरह एक आहे, अजून कोरह, दाथान. एक दाथान. दाथान. कोरह आणि अभिराम. येस, या तिघांनी 250 लोकांना जमवलं आणि ते काय म्हणाले? आज झाला, आता तुम्ही आमच्यावर अधिकार का गाजवता? मोशे आणि अहरोन, तुम्ही दोघं मिळून मंडळीवरती अधिकार का गाजवता? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आता आम्ही तुमच्या अधिकाराखाली राहणार नाही. देवाने त्यांना नेमलेलं होतं, तरी देखील देवाच्या पाचरणाच्या संदर्भाने ते शंका निर्माण करू लागले आणि देवाला त्यांनी आव्हान दिलं. अभिषिक्तांविरुद्ध ते हेवा करू लागले. त्याविरुद्ध 250 लोकांना फितवून त्यांनी देवाविरुद्ध बंडखोरी केली. मोशेला चिथवलं, परमेश्वराला क्रोधित केलं. आणि मग त्या ठिकाणी देवाने त्यांना शासन केलेलं आम्हाला पाहायला मिळालं प्रियानं. पण तरी सुद्धा त्यातल्या काही लोकांवरती जे फितवले गेलेले होते त्यांच्यावर सुद्धा देवाने दया केली. मोशेला सांगितलं, मंडळीला जाऊन सांग, या तिघांपासून अलिप्त व्हा, म्हणजे या तिघांना मला त्या ठिकाणी शासन देता येईल. अशी अनेक उदाहरणं आहेत प्रिय. हालेलुया. पुढच्या वचनांमध्ये प्रियांनो आम्हाला 19 ते 23 वचनामध्ये पाहायला मिळतं की मोशे देवाबरोबर डोंगरावरती होता, नाही का? आणि मग 40 दिवस 40 रात्र मोशे तिकडे असताना लोकांनी काय केलं? विश्वास व्यक्त केला. ते काय म्हणाले? मोशे परत येतोय की नाही आम्हाला काही ठाऊक नाहीये, त्यापेक्षा अधिक तो आम्हाला काय करून दे. काय केलं त्यांनी? वासराची मूर्ती केली. वासराची मूर्ती. वासराची मूर्ती तयार केली प्रियांनो. जे सोनं त्या मिस्री लोकांनी त्यांना देऊ केलेलं होतं, नाही का, ते सगळं त्यांनी जमा केलं आणि ते गाळून त्यांनी एक वासराची मूर्ती तयार केली आणि त्याच्या भजनी लागले, त्याच्या समोर नाचू बागू लागले. देवाविरुद्ध विश्वासपणा, व्यभिचार आहे प्रियांनो हा एक, नाही का? जो त्यांचा पती, जो त्यांचा देव, त्याच्या विरोधात ते दुसऱ्याच्या भजनी लागले. स्वतःसाठी त्यांनी मूर्ती बनवली आणि त्याच्या बरोबर त्याच्या समोर ते नाचू बागू लागले, आम्हाला वाचायला मिळतं. आणि मग मोशे जेव्हा खाली आला, देवाने स्वतः लिहून दिलेल्या त्या दगडी पाट्या जेव्हा खाली आला घेऊन, तेव्हा त्याने ते पाहिलं आणि मग त्याचा क्रोध अनावर झाला. इतकी मोठी बंडखोरी करून सुद्धा देव या लोकांच्या बाबतीत विश्वासू राहिलेलं आम्हाला वाचायला मिळतं प्रिया. जेव्हा पुढे जाऊन कनानामध्ये सुद्धा आम्हाला वाचायला मिळतं 24 ते 27 वचनामध्ये, जेव्हा वचनदत्त देश हेरण्यासाठी काही लोकांना किती लोक पाठवण्यात आलेले होते प्रियांनो वचनदत्त देश हेरण्यासाठी? 12 लोक. त्यातल्या किती लोकांनी चांगला अहवाल दिला आणि किती लोकांनी चुकीचा अहवाल दिला? 2 लोकांनी चांगला दिला, 10 लोकांनी चांगला नाही दिला. चांगला नाही दिला, बरोबर. त्या दोघांची नावं कोणाला माहिती आहेत का? कोण होते ते? कालेब. यहोशव आणि कालेब. येस, कालेब आणि यहोशवा. हालेलुया. या दोघांनी सांगितलं की होय, आम्ही तो देश घेऊ शकतो. का? कारण त्यांना हे ठाऊक होते की देव त्यांच्या बरोबर आहे. बाकीच्या लोकांनी काय पाहिलं? नाही, तिथले अमालोकी लोक आहेत, हित्ती यबुसी लोक आहेत, ते फार प्रचंड मोठे आणि ताकदवान आहेत, आम्ही त्यांच्या विरोधात लढू शकणार नाही, आम्ही संख्येने कमी आहोत, आम्ही कदाचित मरून जाऊ. आणि परत लोकांनी कुरकुर करायला लागली, आम्हाला मारण्यासाठी इथं आणलंच काय? देवाने तांबडा समुद्र दुभागला, देवाने मिस्राचे प्रथम वस्त्र मारले, देवाने नानाविध चमत्कार त्यांच्यासाठी केले, देवाने खडकातून पाणी काढलं, नाही का? इतके महत्कृत्य पाहून सुद्धा ती लोक पुन्हा अविश्वास व्यक्त करत आहेत. कुठेतरी तुमचं आणि माझं प्रतिनिधित्व करणारे जी लोक आहेत का प्रियांनो? बऱ्याचदा आम्ही सुद्धा देवाच्या अनेक साक्षी आमच्या जीवनामध्ये घडून सुद्धा प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक आव्हानाला, संकटाला तोंड देताना तुमची आणि माझी सुद्धा अशीच गाळण होते का? आम्ही सुद्धा अशीच गळून जातो का? आमची कंबर बसते का?
आमच्या पाठीशी, आमच्या गाठीशी अनेक देवाचे अनुभव असतात आणि असे अनुभव असताना सुद्धा बऱ्याचदा तुम्ही आणि मी गळून जातो प्रियांनो. परंतु आज देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला हे शिकवत आहे की विश्वासाचा उत्पादक देव, ज्याने तुमच्या ठाई विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वासू आहे. तुम्ही बऱ्याचदा अविश्वासू राहिलात तरी देखील तो तुम्हाला सोडणार, टाकणार नाही. हालेलुया. कारण तो विश्वासू देव आहे. तो स्वतः विरुद्धात वागू शकत नाही. पौर येथे प्रियांनो, पौर इथल्या लोकांच्या नादी लागून, बाल देवतांच्या नादी लागून लोकांनी त्या ठिकाणी देवाला पुन्हा चिरडीस आणलं. त्यांनी काय केलं? तिथल्या कन्यांशी विवाह केला, त्यांच्या देवांच्या ते भजनी लागले, नाही का? वचनामध्ये पुढे आम्हाला वाचायला मिळतं 28 ते 31 वचनामध्ये. आणि मग त्या ठिकाणी एक व्यक्ती देवाच्या आत्म्याने संचलित होऊन त्याने एक कृती केली. त्या व्यक्तीचं नाव काय? त्याने भाला घेतला आणि व्यभिचार करणाऱ्या त्या दोघांच्या आरपार गुपसला. कोणाला माहितीये त्याचं नाव? फिनिहास. फिनहास. येस, अगदी बरोबर आहे प्रियांनो. फिनहासने ते कृत्य केलं प्रियांनो, आणि इस्रायलावर आलेली मरी त्या ठिकाणी त्या दिवशी थांबली, नाही का? हे विश्वासू राहिला प्रियांनो त्या पिढीच्या बाबतीत. मरीबा इथलं पाण्याचा प्रसंग घ्या, खडकातून पाणी काढलं. देवबापाने त्यांची कुरकुर, त्यांचा विश्वासूपणा पाहिला तरी देखील देव विश्वास राहिला. देवाने त्यांना पाणी पुरवलं प्रियांनो, नाही का? कनानात देखील बोखीम इथल्या ठिकाणी देवाने त्यांची परीक्षा, देवाची परीक्षा त्यांनी पाहिलेली असताना सुद्धा देवबापाने त्यांना त्या ठिकाणी विश्वासूपणा दाखवला. आणि मग वचनाच्या शेवटी, जेव्हा या स्तोत्राच्या शेवटी आम्हाला वाचायला मिळतं की देवाने अनेक वेळा त्यांना मुक्त केलं, असं म्हटलेलं आहे 43व्या वचनामध्ये. जर तुम्ही वाचलं, देवाने अनेक वेळेला त्यांच्या बाबतीत तो विश्वासूपणा त्या ठिकाणी दाखवला, कारण देव विश्वासू आहे. बऱ्याचदा या इस्रायलाप्रमाणेच अनेक नानाविध चिन्ह चमत्कार पाहून सुद्धा तुम्ही आणि मी इस्रायलाप्रमाणेच बंडखोरी, व्यभिचार, कुरकुर, देवाला चिडवून किंवा देवाला क्रोधित करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु देव विश्वासू आहे. देव आम्हाला टाकणार नाही. देव आमच्या बाबतीत जे काही अभिवचन बोललेलं आहे ते पूर्ण करणार, याविषयी तुम्ही आणि मी ठाम राहूयात. सगळ्यात मोठं उदाहरण देव आहे. देव विश्वासू आहे आणि तो विश्वसनीय आहे. हालेलुया. आता मग पवित्र शास्त्रामध्ये अनेक जी उदाहरणं सांगितलेली आहेत विश्वासाच्या संदर्भाने, ज्या लोकांविषयी सांगितलेलं आहे, ज्या कुटुंबांविषयी सांगितलेलं आहे, त्याविषयी थोडक्यात आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ती नावं देण्यात आलेली आहेत की तुम्हाला त्या वचनांवरती किंवा त्या व्यक्तिरेखेविषयी बोलायचं आहे, त्यांच्या विश्वासाविषयी त्या ठिकाणी बोलायचं आहे. आणि मग मला वाटतं की जवळपास 20 लोकांना त्या ठिकाणी ती नावं देण्यात आलेली आहेत. त्यापैकी जी लोक तयार आहेत वचनावर बोलण्यासाठी, मी नावं घेतो, त्यांनी जरूर संधी घ्या आणि त्या वचनांवरती बोला. मला असं वाटतं की हाबेलाविषयी सुवार्ताई यांच्याकडे ते वचन आहे. जर त्या तयार असतील तर त्या संधी घेतील, नाहीयेत उद्या. ठीक आहे. नोहाविषयी शर्मिला आंटींकडे देवाचं वचन आहे. शर्मिला आंटी, तुम्ही तयार आहात? आहे. खरं जरासं मी थोडंच हे केलं. उद्या बोलू का? एवढं उद्या घेता हा संधी? हा, म्हणजे मी केली तयारी, खरं 5 मिनिटं लिहिलंय ना तिथं, तेवढं नाही मी केलेलं. नाही, 5 थोडं मिनिटं असं तेवढंच बोलायला पाहिजे असं नाहीये. जी काही नाही. वचनं तुम्हाला प्राप्त झालेली आहेत आणि नोहाच्या जीवनाचा मतितार्थ किंवा त्याचा विश्वास कशा पद्धतीचा होता त्याविषयी अगदी 4 शब्दात बोललात तरी हरकत नाही. जर आधी कोणाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. केली आहे बरं, मी. ठीक. हा हा, थँक्यू. थोड्या वेळाने संधी घेता? हा, घेते की घेते. ठीक आहे. अब्राहमाविषयी सॅम्युएल अंकल यांच्याकडे जबाबदारी होती. सॅम्युएल अंकल, तयारी झाली आहे? हो आहे की. येस, घ्या. एवढी नाही पण तरी सुद्धा थोडंफार जेवढी काही बोलतो झाली मी. तेवढ्याविषयी सांगा, कारण आपण अभ्यास केलाय, पूर्ण अभ्यास झालाय आपला त्याच्याविषयी. हो. अब्राम याविषयी आपण बोलायचं झालं तर तो विश्वासाचा पिता असं म्हटलेलं आहे. आणि आपण उत्पत्ती याचा 22वा अध्याय याच्यामध्ये आपण पाहतो की इसाक याच्याविषयी आपण दिलेलं आहे की त्याचं यज्ञ करण्यासाठी कसा तो घेऊन जातो अब्राम इसाकाला. त्या ठिकाणी आपण पाहतो की इसाकाला परमेश्वराची आज्ञा झाली आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस अब्रामाला
परमेश्वराची आज्ञा झाली त्या वेळेस त्यांनी होय म्हणजे आज्ञा पाळण्यासाठी त्यांनी एक उत्तर दिलेलं आहे की काय आज्ञा आहे असं त्यांनी प्रत्येक वेळेस म्हटलेलं आहे. कधी त्यांनी वेगळं काय उत्तर दिलं नाही, फक्त म्हटलेलं आहे काय आज्ञा. आणि त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आणि परमेश्वराने सांगितलं की तुझा एकुलता एक पुत्र आहे, त्याला तू त्याचं बलिदान दे, त्याला यज्ञ कर त्याचा आणि होमार्पण कर त्याचं. यासाठी तू पर्वताकडे जा आणि त्या पर्वताकडे जाऊन मी सांगेन त्या ठिकाणी जाऊन तू त्याचं होमार्पण कर. आणि म्हणून मग अब्राम त्याचे 2 सेवक आणि त्या स्वतः आणि इसाक याला घेऊन लाकडं घेतली फोडलेली आणि विस्तव घेतला आणि तो त्या ठिकाणी मोरिया या ठिकाणी निघाला, मोरिया देशाकडे निघाला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्या सेवकांना सांगितलं तुम्ही इथं थांबा, आम्ही दोघं जाऊन परमेश्वराची उपासना करून येतो. आणि मग उपासना करण्यासाठी दोघं गेले वर डोंगरावर आणि त्या ठिकाणी त्याला परमेश्वराने जी जागा दाखवली होती त्या ठिकाणी त्यांनी वेदी बांधली, त्या वेदीवर लाकडं रचली. लाकडं रचल्यानंतर इसाकाला त्यांनी बांधलं आणि त्या लाकडावर ठेवलं. आणि नंतर त्याच्या आधी इसाकांनी जाताना विचारलं अब्रामाला की आपण लाकडं घेतली, विस्तव घेतला आणि कोकरू कुठं आहे? तर त्यांनी उत्तर दिलं की देव पाहून घेईन. आणि मग त्या पद्धतीने त्याला ठेवल्यानंतर वेदीवर त्यांनी सुरा घेतला आणि उगारण्याच्या आधी देवदूत आकाशातून देवदूतांची त्याला वाणी झाली की थांब, काही करू नको, त्याला इजा पोचवू नको, तू विश्वासात पसंतीस पडलेला आहे, कारण तू एक विश्वासू असा गणण्यात आलेला आहे आणि म्हणून तू देवा बरोबर चालणारा व्यक्ती आहेस, असा देवाची एक विश्वासूपणा तू दाखवलेला आहेस. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की झुडपी एडका आहे, शिंगामध्ये अडकली पण कर. आणि अशा रीतीने आपण पाहतो की त्याचा विश्वास त्या ठिकाणी प्रगट झाला. एवढा मोठा स्वतःचा एकुलता एक पुत्र अगदी 95-100व्या वर्षी झालेला असताना सुद्धा देवाची आज्ञा पाळणारा, विश्वासूपणा दाखवणारा असा हा अब्राम. त्याचप्रमाणे रोमकारास पत्र याचा 4था अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये आपण वाचूया 1-2 वचनं. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तर मग आपला पूर्वज अब्राहाम याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे, कारण अब्राहाम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते, अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. असा अब्राम विश्वासाचा आपण पाहतो की पिता असं गणण्यात आलेला आहे आणि नीतिमत्व असं गणण्यात आलेलं आहे. आमेन. हालेलुया. अब्रामाविषयी आपण अभ्यास केला प्रियांनो, नाही का? कारण जे अभिवचन प्राप्त झालेलं होतं त्या अभिवचनाच्या विरोधात त्या ठिकाणी त्याला वागायचं होतं. आणि अशा वेळेला देव हे करू शकतो, देवाला सगळं काही शक्य आहे असा त्याने विश्वास ठेवला. काय अभिवचन मिळालं होतं अब्रामाला, कोण सांगेल? मी सांगेन त्या देशात जा, आपला आपला बाप आपला सर्वांचं गणगोत सोडून मी सांगेन त्या देशात जा, त्या ठिकाणी मी तुला वाळूच्या कणा इतकी तुझी हे करेल, मी तुला आशीर्वादित असं करेन, सांग, मी तुझं मोठं आशीर्वादित करेल. ताऱ्या इतकी आणि रथकंडा होईल असं वचन दिलं होतं. आणि असं असताना देव त्याच्या आहे. आवाज येतोय? कोणीतरी सांगाल माईक अनम्यूट करून. हो येतो, आता येतो. आता आला. येस, हालेलुया. प्रियांनो, आम्ही पाहिलं की त्याला ते अभिवचन देण्यात आलेलं होतं की तुझ्याद्वारे मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेन, तुझी संतती आकाशातील ताऱ्याने इतकी, वाळूच्या रजकणाने इतकी होईल. आणि असं असताना स्वतःचा एकुलता एक मुलगा त्याला अर्पण करायला सांगितलंय. तेव्हा अब्राहामाने काय विश्वास ठेवला?
देवाला माझी संतती कशीही वाढवता येईल, नाही का? मी त्या ठिकाणी मला जागा नसताना किंवा मला आशा नसतानाही देवाने माझ्यासाठी जे काही केलेलं आहे, देव ते कदाचित पुन्हा करू शकेल असा विश्वास त्याने धरला आणि एकुलत्या एकाचा अर्पण करायला तयार झाला. आणि हाच विश्वासूपणा काय करण्यात आला? नीतिमत्वाचा करण्यात आला. हालेलुया. येस, पुढे मला वाटतं की संधी घेण्यासाठी इसाकाविषयी विदुलताई बोलणार आहे. विदुलताई तयार आहे? हो. येस. मला धन्यवाद देते. ऑलरेडी कोथंबिरी सरांनी सांगितलेलं आहे की हा अब्रामाचा मुलगा होता आणि आपण जसं बघितलं की अब्रामाला पण वेट करायला लागलं, म्हणजे लगेच संतती प्राप्त नाही झाली. तर आपण असं म्हणू शकतो की अब्रामाला जे जे स्टेप्स होत्या, म्हणजे पुत्र ही संतती किंवा लेकरू होण्यासाठी वेट करायला लागला, तसंच इसाकाला सुद्धा वेट करायला लागलं. उत्पत्ती याचा 25वा अध्याय 21 ते 28 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की इसाक आणि रिबेका हे जवळजवळ, इसाक जो होता तो जेव्हा त्याला संतती प्राप्त झाली तेव्हा तो 60 वर्षाचा होता. म्हणजे जवळजवळ त्याला त्याचा वेटिंग पिरियड 20 इयर्स होता. म्हणजे 20 वर्ष त्यांनी वाट बघितली देवबापाकडे मागितले लग्न झाल्यानंतर, आणि मग देवबापांनी त्याला 2 पुत्र दिले, हे आपल्याला माहिती आहे. आणि जसं कोथंबिरे सरांनी सांगितलं तसं त्याबद्दल मला थोडक्यात सांगायचं आहे की असे बायबल स्कॉलर्सचं म्हणणं आहे की जेव्हा ते मोरिया पर्वताच्या इथे किंवा मोरिया या ठिकाणी तेव्हा अब्राहम इसाकाला घेऊन गेला होता, तेव्हा स्पेसिफिकली इसाकाचे एज असं दिलेलं नाहीये, पण असं बायबल स्कॉलर्सचं असं म्हणणं आहे की तो 20 to 35 इयर्स पर्यंत असेल. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा 20 ते 30 वर्षापर्यंत आपण होतो तर आपल्याकडे एवढी मॅच्युरिटी आलेली असती की आपण एखाद्या गोष्टीला होय किंवा नाही म्हणू शकतो. इसाकाचा विश्वास इतका मोठा होता की तो त्याच्या डॅडीचं अब्राहमाचं इतका ऐकत होता की अब्राहम घेऊन जात होता आणि सॅक्रिफाईस करायसाठी काही नव्हतं हे इसाकाला माहित असून सुद्धा इसाकाने विश्वास दाखवला पण काही बोलला नाही. जेव्हा ते डोंगरावरती चालले तेव्हा ते त्यांचे जे सर्वंट्स होते त्यांना अब्राहमाने सांगितलं की तुम्ही इथंच थांबा, फक्त आम्ही 2 जण जात आहोत आणि वर आम्ही सॅक्रिफाईस करून आम्ही येणार आहोत असं सांगितलं. तेव्हा पण इसाकाला समजलं की आपल्याकडं म्हणजे इथं पोकरा वगैरे ज्याला सॅक्रिफाईस करायचं आहे ते नाहीये, म्हणजे सॅक्रिफाईस करणारे व्यक्ती कुणी नाहीये. आणि अब्राहमाने जे काट्यावाला लाकूड वगैरे जे होतं तर ते इसाकाला दिलं होतं. तेव्हा पण इसाकाला डाऊट आला होता, पण इसाकाचा विश्वास अब्राहमासारखा होता, त्याच्यामुळे त्यांनी बॅकस्लाइड झाला नाही किंवा तो तिथं आता ही इतका मोठा आहे, आपण इमॅजिन करू शकतो की 20 ते 30 वर्षात तर तो म्हणू शकत होता की नाही मी परत जातो किंवा जे काय असेल, इट वॉज हिज कॉल. खरं त्यांनी काही न बोलता अब्राहमाच्या मागे तो निघून गेला. त्याच्यानंतर अब्राहमाने त्याला हाताला वगैरे बांधून त्या वेदीवरती ठेवलं. तरी पण आता आपण विचार केला तर अब्राहमाची शक्ती आणि इसाकाची शक्ती जर कम्पेअर केली तर इसाक आरामात ते जे त्याला टाय केलेलं होतं ते आरामात तोडून तो निघून जाऊन किंवा पळून जाऊ शकत होता, कारण त्याला कळालं की बाबा आता आपला जीव जाणार आहे म्हणून. खरं तरी पण इसाकाचा विश्वास देवावरती होता, त्याच्यामुळे त्यांनी काही सुद्धा म्हटलं नाही. त्यांनी फक्त जेव्हा ते माउंटन चढत होते तेव्हा फक्त त्यांनी सांगितले की म्हणजे आपल्या बाबाला विचारलं की जे आपण सॅक्रिफाईस करणार आहे ते कुठं आहे. पण अब्राहमाचं उत्तर काय होतं की देव पाहून देईल. तर जसा अब्राहमाचा विश्वास होता तसंच त्याच्या लेकराचा इसाकाचा पण विश्वास होता. आणि त्याच्यानंतर कोथंबिरे सरांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की जेव्हा त्याला म्हणजे अब्राहमाने सुरा उगारला तेव्हा मग आकाशातून देवदूताची वाणी झाली की तू असं करू नको म्हणून, आणि तिथं एडकात त्यांना तिथं दिसला. तर मला एवढंच थोडक्यात सांगायचं होतं की वेटिंग पिरियड पण म्हणजे अब्राहमाला जे काही स्टेप्स होत्या तर तशाच इसाकाच्या जीवनात सुद्धा होत्या. म्हणजे लगेच गोष्टी सगळ्या प्राप्त नाही झाल्या, तरी पण जसा अब्राहमाचा विश्वास देवबापावर मोठा होता तसाच इसाकाचा पण देवबापावर मोठा होता. आम्ही धन्यवाद. हालेलुया. परमेश्वराचे उपकार स्तुती असतो प्रियांनो. अब्राहम आणि इसाक यांविषयी सॅम्युएल आणि विदुलताई या दोघांनी संधी घेतली आणि त्याविषयी बोललेला आहे प्रियांनो की आपल्या पित्याप्रमाणेच तो असा भक्कम विश्वास
इसाकाने बाळगला होता. इसाकाकडे सुद्धा तसाच विश्वास होता आणि त्याचं प्रतिफळ त्याला पाहायला मिळतं. अनेक उदाहरणं आहेत प्रियानो इसाकाच्या जीवनामध्ये. संतती प्राप्तीच्या संदर्भाने सुद्धा आहेत, विदुलताईने सांगितलं त्या पद्धतीनं सुद्धा आहे. आणि मग त्यानंतर दुष्काळाच्या काळामध्ये पेरणी करण्याच्या संदर्भाने सुद्धा फार सुंदर दाखला विश्वासाच्या संदर्भाने पाहायला मिळतो की देवाने सांगितलं आणि त्याला दुष्काळामध्ये सुद्धा 100 पट पीक त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आम्हाला 25व्या अध्यायामध्ये वाचायला मिळतं. अनेक उदाहरणं आहेत प्रियानो. हालेलुया. परंतु मला असं वाटतं की आज आपण वेळेअभावी इथे थांबूयात. ज्या बाकीच्या सदस्यांकडे ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा जी नावं दिलेली आहेत त्यांनी उद्या प्लीज तयारी करून या. उद्या तुम्ही बोलणार आहात. तुम्ही वचनाचे संदर्भ देऊन तुम्हाला बोलायचं आहे की ती व्यक्ती विश्वासाच्या संदर्भाने नीतिमान कशी गणली गेली किंवा त्या व्यक्तीचा विश्वास का मोठा होता, परिस्थिती काय होती, परिस्थितीच्या विपरीत त्यांनी कसा विश्वास बाळगला आणि मग आजच्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती तशा विश्वास बाळगू शकतो का आणि त्याचं प्रतिफळ आम्हाला काय मिळेल याविषयी देखील बोला प्रियानो. लागू करण्याच्या हिशोबाने सुद्धा त्यामध्ये काही भाग असू द्या जेणेकरून ते आपल्या सगळ्यांना आशीर्वादित होतील. हालेलुया. आज आपण इकडे थांबूयात. उद्या मला असं वाटतं की आज 2च सदस्यांनी संधी घेतलेली, अजून जवळपास 18 मी सदस्य आहेत. बोलीन उद्या. मी हो मी हो, बोलू आता का उद्याच बोलू मग? उद्या उद्या संधी घेऊयात. आता 10:55 ठीक झालेले आहेत. उद्या आपण ठीक संधी आहे. घेऊयात. उद्या पूर्ण वेळ तुमच्याकडे सगळ्यांकडे असणार आहे. मी सगळ्यांना विनंती करेन, मी नावं वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये सुहाताई आहे, रिबेका सोनवणे आहेत, सविता थोरात आहेत, विशाखा थोरात आहेत, शिवाजी हिरे अंकल आहेत, प्रियांका ताई आहेत आगलावे, सीमा आहे, किरण आगलावे आंटी आहेत, सियोन आहे, राजश्री सोनावणे आहेत, नीला भास्कर समुद्रे नानी आहेत, सविता प्रशांत समुद्रे सविता अक्का आहे, श्वेता अल्लाट आहे, प्रशांत समुद्रे पिंटू अंकल आहेत, नीता आहे, नीताही बोलणार आहे आणि संदेशदा देखील त्या ठिकाणी त्याविषयी बोलणार आहेत. ज्या सदस्यांची नावं राहिलेली आहेत ना प्रियांनो, त्यांनी कृपया आपलं नाव ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून तुम्हाला देखील पवित्र शास्त्रातील एखाद्या व्यक्तिरेखेच्या विश्वासाच्या संदर्भाने त्या बोलण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते. ज्यांचं नाव नाहीये असं वाटणारी काही लोक आहेत का की ज्यांना बोलण्याची इच्छा आहे परंतु माझं नाव नाहीये? मला वाटतं की दीपकांना अनिता आंटींचं नाव नाहीये त्याच्यामध्ये. होय होय आमचं नाव नाही. येस, दीपकांना संध्या दीपकांना अनिता आंटी यांचंही नाव घेशील प्लीज. प्रीतीचं देखील नाव त्याच्यामध्ये मला पाहायला मिळालं नाहीये. जयश्री आंटींचं देखील नाहीये, सलोमीचं सुद्धा नाहीये आणि काकूचं देखील नाव त्याच्यामध्ये त्या दिवशी बहुतेक हे सदस्य नव्हते. स्तवनचं देखील नाव त्या ठिकाणी नाहीये. ते प्रार्थनेत त्या दिवशी हे बाकीचे सदस्य नव्हते त्यामुळे कदाचित त्यांना ते त्या दिवशी देता आले नाहीये. परंतु आज ही उरलेली नावं त्यांना संजय दादा पवित्र शास्त्रातल्या अजून काही व्यक्तिरेखा त्यांची नावं देईल आणि तो त्यांना नावं तयार पुढे आहेत म्हण. सर. नावं तयार आहेत. तयार आहेत का? 2 मिनिटांमध्ये देऊ का नाव? हो देऊन टाक देऊन टाक. येस, पुढील वेळ तुझ्या. येस. पहिले दीपकांना तुम्ही 1 ते 14 पैकी एक कुठलाही अंक बोला. दीपकांना 1 ते 14 पैकी अंक कुठला बोला? अनिता वहिनी तुम्ही बोला, हरकत नाही. 1 ते 14. 10 माझ्याकडे 10. हा, अनिता वहिनी तुमच्याकडे शमुएल आहे. ठीक आहे, तुम्ही 10 अंक म्हणालेले आहे. तुमच्यासाठी आहे शमुएल. दीपकांना तुम्ही म्हणा कुठलाही अंक. कुठला अंक पाहिजे? दीपकांना किती? 8. 8 आहे यहोशवा. दीपकांना तुमच्यासाठी यहोशवा. बरं ठीक आहे ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे? येस, मी नाव ग्रुपवर सुद्धा स्तवन पाठवतो. स्तवन आहे. स्तवन आहे का? 6. 6. स्तवन तुझ्यासाठी आहे दानिएल. स्तवनसाठी आहे दानिएल. लक्षात? स्तवन, दानिएल. अजून येस कोण सर. आहे राहिले? सलोमी आहे. सलोमी. श्वेता सिस्टर पण मला नाव दिसत आहेत. हालेलुया. कोण कोण आहे ज्यांना मिळालं नाही पटापट माईक अनम्यूट करून सांगा. सलोमी, प्रीती, सविता सिस्टरना तर मिळालेलं आहे. येस. विशाखा सिस्टरला बहुतेक मिळालेलं आहे. सलोमी, प्रीती आणि मला वाटतं की काकू, नंदा काकू. हो, नंदाताई आहेत. पटापट माईक अनम्यूट करा. कुठलाही एक अंक बोला 1 ते 14 पैकी. दादा 3. प्रीती 3. प्रीती तुझ्यासाठी आहे पेत्र. प्रीतीसाठी नवा करा.
नव्या करारामध्ये पेत्र. प्रीती. येस, प्रीती नंतर कोण आहे? अजून कोण बाकी आहे? जयश्री आंटी, नंदाताई, विशाखा सिस्टर. माईक अनम्यूट करून बोलूया. सलोमी आहे अजून बाकी. मला मिळालं सगळं. विशाखा सिस्टर तुम्हाला मिळालंय का? हा, हो विशाखा हो. सिस्टरला योसेफ मिळालेला आहे. येस, सॉरी, विशाखा सिस्टर यांना योसेफ मिळालेला आहे. सलोमी, श्वेता सिस्टर मिळालंय का तुम्हाला? मला नाही मिळालं. श्वेता सिस्टर तुम्हाला मिळालंय ना? हो हो. हा, यहोशाफाट मिळालाय श्वेताला. श्वेता सिस्टर यांना मिळालं. सलोमी, नंदाताई राहिल्या. घेणार का? हवा का ना? मला वाटतं ग्रुपवरती त्यांना देऊन टाक त्यांच्या नावाच्या समोर. आपण त्यांना देऊयात 2 नावं. नाही, तसं नको करायला सतीश. बघ कसं आहे की तयारी दर्शवला पाहिजे, कारण तयारी दर्शवली नाही तर मग तयारी होणार नाही. ठीक आहे ना? त्यांना दर्शवू दे, उद्या पण वेळ घेऊ शकतात. चालेल, उद्यापर्यंत कारण उद्या आपल्याला सुद्धा तशी नावं 2 द्या. दिवस लागतील या सगळ्यांना. निश्चित निश्चित. ज्यांनी आज संधी घेतली त्यांनी उद्या घ्या, परंतु स्वतःहून सांगा, म्हणजे आपण नाव घेऊन व्यवस्थित नाव देता पण येईल आणि तयारी पण करता येईल. येस, इथून पुढची वेळ बंधू सतीश यांची. हालेलुया. येस, उद्या ज्यांची नावं राहिली आहेत त्यांनी उद्या जरूर संधी घ्या प्रियांनो, कारण तुम्हाला या विश्वासाच्या संदर्भाने किंवा या व्यक्तिरेषेच्या संदर्भाने देवाचा पवित्र आत्मा नव्याने आपल्या जीवनाच्या लागू करण्यासाठी काही ना काही प्रगट करेल, नाही का? बऱ्याचदा हे आम्हाला सर्वसाधारण उपक्रम वाटतात, परंतु देव हा नियोजनबद्ध पद्धतीने चालणारा परमेश्वर आहे प्रियांनो, नाही का? सुनियोजनाचा देव आहे प्रियांनो. त्याचा आत्मा सगळं काही सुनियोजित असं करतो. आणि मग बऱ्याचदा त्या व्यक्तिरेखेतून तुमच्या जीवनाला उभारी मिळण्यासारखं, प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळण्यासारखं काहीतरी प्रकटीकरण त्यातून, त्या अभ्यासातून, त्या मननातून तुम्हाला तरी प्राप्त होईल, किंवा तुमच्या बोलण्यातून एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी ती उभारी किंवा प्रेरणा, प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून मी विनंती करेन, अगदी 2 मिनिटात जरी तुम्हाला त्या व्यक्तीविषयी बोलायचं झालं तरी त्याचं मर्म जरूर सांगा आणि ती संधी घ्या प्रिया. हालेलुया. मला वाटतं की इकडे आपण थांबूयात. तुम्ही सगळेजण सहभागी झालात, तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढील वेळ आपली संचालक नीता हिच्याकडे देतो. हालेलुया. देवबाप्पाचे आपण आभार मानूया आणि यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री हे गीत गाऊ. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र म्हटले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या पुढे सोडले आहे तसे तू आमच्या नाव, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. या रात्री ईश्वर सांभाळ आयुष्यभर राखीचा करावा प्रतिपाळ. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. Praise the Lord. Good night. Hallelujah. हालेलुया. Good night. प्रेज द लॉर्ड. गुड Good नाईट. night. Praise the Lord.